महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन छत्रपती शिवाजी महाराजांना ठराविक गोष्टींमध्येच मर्यादित ठेवले. शाहिस्ते खान, अफजल खान, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाचा वेढा, याच्या पलीकडे जणू काही शिवचरित्र नाहीच असं वाटायला लागावं अशा पद्धतीच्या कलाकृती येत आहेत. मग मला असं जाणवतं की जाणीवपूर्वक या गोष्टी येऊ दिल्या जातात. जाणीवपूर्वक एक विशिष्ट विचारधारेचा पगडा किंवा पकड आपल्या मराठी कलाक्षेत्रावर आहे आणि कला हा सत्याकडे नेणारा सगळ्यात जवळचा मार्ग असतो. तर आणि कलेच्या माध्यमातून आता हल्ली असत्यच मांडलं जाते सगळीकडे. अंतिमतः सत्याचाच विजय व्हावा असं पूर्वीपासून आपण सिनेमे तेच बघितले. त्यातली गब्बर सिंग मरतोच शेवटी, किती कसाही विलन असत कुठल्याही सिनेमामध्ये तुम्ही कुठल्याही नाटक की शेवटी विलन मरतोच. पण आत्ताच्या सिनेमामध्ये विलनलाच हिरो बनवलं जाते. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अस्मिताच्या अंगानच मांडा, जेणेकरून फक्त मुस्लिम द्वेष पसरवला जाईल त्यातून. आणि खरं तर महाराज मुस्लिम द्वेष्टे होते का? महाराज कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नव्हते. त्या काळातल्या वैदिक धर्मानुसार शूद्र असलेल्या माणसाने राजा होणं ही साधी गोष्ट नव्हती. आत्ता सुद्धा आपण बघतोय की शूद्र आहे म्हणून तुम्ही कितीही मोठ्या पदावर असा त्यांना काही ठिकाणी परवानगी नसते. आता आपण बऱ्याचदा छत्रपतीनं मंदिराच्या बाहेर उभं केलेलं आपण बघितलंय. लांब कशाला? किरण माने शोच्या मालिकेतला पहिला भाग आहे स्टोरी शिवराज्याभिषेकाची. बरं अजून बरंच काही येणार आहे. बरं. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनवानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अभिनेते किरण माने यांना. द किरण माने म्हणजे मराठी चित्रपट, रंगभूमी आणि एकूण वृत्तवाहिन्यांचं जे जग आहे त्या जगामध्ये एक सतत चर्चेत असलेलं नाव. म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या मायनीसारख्या गावातून येऊन या एकूण इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करणं हे खरं तर खूप कठीण काम होतं. पण किरण माने यांनी कष्टपूर्वक ते सगळं साध्य केलेलं आहे. आणि किरण माने आता एक नवा प्रयोग घेऊन आपल्या पुढे आलेले आहेत. म्हणजे किरण माने आपल्याला अभिनेते म्हणून माहीत आहेत, किरण माने आपल्याला वक्ते म्हणून माहीत आहेत, किरण माने आपल्याला प्रबोधक म्हणून माहीत आहेत. तर या सगळ्या भूमिका एकत्रितपणे घेऊन ते आता आपल्याला एका नव्या रूपात भेटत आहेत. आणि त्यांच्या नव्या प्रयोगाचं नाव आहे द किरण माने शो, स्टोरी शिवराज्याभिषेकाची. म्हणजे यात सगळं चाललं. म्हणजे यात किरण मानेंना काय म्हणायचं आहे ते आहे, म्हणजे किरण माने काय आहे ते यात आहे, आणि त्यांना कशाविषयी सांगायचं आहे, काय सांगायचं आहे, आणि तो सांगण्याचा हेतू काय आहे हे सुद्धा यातून बऱ्यापैकी सूचित होतं. तर नमस्कार. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची रंगमंचावर आलेली आहे. म्हणजे हे नाटक आहे, त्यापेक्षा मी महानाट्याची बीज असलेलं नाटक आहे असं मी त्याला म्हणेन. तर हे रंगमंचावर प्रत्यक्षात आल्यानंतरच्या तुमच्या भावना काय? आपण स्वप्नपूर्ती हा एक शब्द आहे की जे स्वप्न मी गेली 1-2 वर्ष बघत होतो की अशा पद्धतीचा एखादा शो आपण उभा करावा आणि ज्यातून आत्ता जो आपला भरकटलेला समाज आपण म्हणूया किंवा आत्ता जे आपलं भोवताल जो थोडा विषारी झालाय, थोडा नासलाय, आणि कलाक्षेत्र सुद्धा आपलं मराठी कलाक्षेत्र तर खूपच त्यामुळे अफेक्ट झालंय. तर अशा ह्याच्यात आपण काहीतरी कलाक्षेत्रातून खूप चांगला मेसेज देणारं आणि मनोरंजन करणारं दोन्ही असं काहीतरी त्याचा मिलाफ असेल असं उभं करावं असं खूप वाटत होतं. आणि ते 2 वर्षांनंतर आता 3 प्रयोग झाले. पहिले लागोपाठ 24, 25, 26 आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला. ते आता खूप समाधान असं वाटतंय की चला आपण आता ही तर सुरुवात आहे, ज्या मार्गावर जायचं ठरलं होतं त्या मार्गावर मी येऊन पोहोचलेलो आता असं वाटायला लागलंय. आणि खूप जाणकारांच्या प्रतिक्रिया आल्यात, खूप चांगल्या आल्यात. तुम्हीही बघितला तो शो, तर खूप छान प्रतिक्रिया येतात. त्यामुळे समाधान वाटतंय की आपण ट्रॅकवर आहोत आता. म्हणूनच म्हटलं, मी तो प्रयोग बघितला आणि तो प्रयोग बघितल्यानंतर मी सुद्धा रंगमंचावर एवढं उत्तम गेल्या बऱ्याच वर्षात काही बघितलेलं नव्हतं. म्हणजे या फॉर्म मधलं, अशा वेगळ्या फॉर्म मधलं.
म्हणून मुद्दाम म्हणलं त्या संदर्भात काही तुमच्याकडून जाणून घ्यावं आणि लोकांनाही त्या संदर्भात अवगत करावं की असं काहीतरी चांगलं आलेलं आहे बरोबर. आणि आपण ते सगळं बघायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून इथं तुम्हाला बोललंय. मला सांगा, ही द स्टोरी शिवराज्याभिषेकाची, द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची, या प्रयोगाची कल्पना कशी सुचली? एकतर मी अभिनय क्षेत्रात गेली अनेक वर्षे 30-35 वर्ष आहे आणि प्रायोगिक मध्ये मी भरपूर काम केलं. पंडित सत्यदेव दुबेंच्याकडे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि साताऱ्यात मी प्रायोगिक नाटकं केली, सोलापूरमध्ये केली, कोल्हापूरमधून केले, पुण्यातून केलं, मुंबईमधून केलं, आविष्कारमध्ये. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर गेलो. व्यावसायिक रंगभूमीवर 10 व्यावसायिक नाटकं आली माझी प्रमुख भूमिकेत. त्यानंतर सिरियल, सिनेमा वगैरे सगळं करत होतो आणि अभिनेता म्हणून मी चांगला रमलो होतो त्या ह्याच्यात आणि चांगलं आणि मधला काळ अचानक बदलला आणि त्यानंतर सगळंच थोडं दूषित झाल्यासारखं झालं. कलाक्षेत्र सुद्धा जसं समाजात झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कलाक्षेत्र सुद्धा दूषित झालं त्यानंतर. की आता आपण बघतो ना की आपण जसं की आपले व्हॉट्सअप ग्रुप असतात त्यात आपण भांडणं होताना बघतो आपल्या जुन्या मित्रांशी की पूर्वी कधी जे विषय डोक्यातही नव्हते, कुटुंबातल्या लोकांचे तर भांडणं व्हायला लागली की जे विषय कधी पूर्वी डोक्यातही नव्हते ते विषय अचानक उद्भवायला लागलेत आणि त्याचा खूप त्रास होतो संवेदनशील मनाला आपल्या. आणि कलाकार हा संवेदनशील असतो. तर जेव्हा हे सगळं व्हायला लागलं आणि मी परिवर्तनाच्या चळवळीकडे आणखीन खेचला जायला लागलो किंवा डॉक्टर आह साळुंकेंचे संस्कार पूर्वीपासून होते आणि मग हे सगळं वातावरण बिघडल्यानंतर निळू फुलेंचे संस्कार होते, निळू फुलेंचा सहवास मला लाभला होता आणि असं वाटायचं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ती अस्वस्थता पाहिजेच आपल्यात आणि आलीच. मग त्या अस्वस्थतेतून मी परिवर्तनाच्या चळवळीत भाग घ्यायला लागलो. मधल्या काळात अनेक घटना घडल्या, मी आमच्या कलाक्षेत्रापासून थोडा दुरावला गेलो आणि मग इकडे परिवर्तनाच्या चळवळीत जास्त रमलो आणि अचानक व्याख्यानं सुरू झाली माझी. असं काही ठरवलं नव्हतं की मला व्याख्याता व्हायचंय किंवा वक्ता. अचानक कोणीतरी बोलवलं, तू जर फेसबुकवर तुम्ही तुकारामांवर लिहिता, तुकारामांवर आमच्या गावात येऊन व्याख्यान द्या. तर ते पहिलं व्याख्यान होतं माझं. काल ते जिथे व्याख्यान मी दिलं होतं पहिलं खूप वर्षांपूर्वी, ते लोक काल माझ्या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. तर मग असं करत हे सगळं तुकाराम मांडत होतो. मग शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विषयी मला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवणं यायला लागलं, त्यांच्याविषयी बोलायला लागलो. मला एक जाणवायला लागलं की आपण जे या महामानवांविषयी बोलतोय त्यातल्या बऱ्याच गोष्टी लोक, एक अभिनेता आणि एक चळवळीतला माणूस, याचा त्या व्याख्यानामध्ये मला जाणवायचं की खूप मोठा प्रभाव पडतोय लोकांवर आणि अगदी तळागाळातल्या माणसालाही समजते मला काय म्हणायचंय. किंवा एखादा महामानव मला जर उभा करायचा असेल की ज्याची बाजू लोकांना माहितीच नाही एखादी बाजू, किंवा आपल्याकडे असं झालं की महामानवांना नाटका सिनेमातून तर खूप मर्यादित पद्धतीने दाखवलं गेलंय. तर मला असं वाटायला लागलं की मी जर कलेच्या माध्यमातून, कलेचं माध्यम असं आहे की जे प्रचंड प्रभाव टाकू शकतं समाजमानावर, किंवा एखादी गोष्ट 1000 व्याख्यानं जी करणार नाही ती एक नाटक किंवा एक सिनेमा करू शकतं. 10,000 व्याख्यानं करणार तेवढं एक, आणि तळागाळातल्या माणसापर्यंत ते पोहोचतो आपला विचार. तर मला असं वाटायला लागलं की हे एका बाजूला परिवर्तनाच्या चळवळीतलं काम आणि एका बाजूला अभिनेता म्हणून मी किंवा दिग्दर्शक होतो, लेखक होतो. तर आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून सगळ्यात महत्वाचं, आता मी इतकं डिटेल सांगत बसत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय जनमानसात सुद्धा खूप लोकप्रियता आहे, काळजाचा विषय आहे सगळ्यांच्या, आणि सिनेमा नाटकात सुद्धा एक बिझनेस देणारा विषय म्हणून बघितलं जातं. म्हणजे मी अनेक लोकांचं बघितलं की बिझनेस देणारा विषय. त्यामुळे काय केलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांना ठराविक गोष्टींमध्येच मर्यादित ठेवलं. शाहिस्ते खान, अफजल खान, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाचा वेढा, याच्या पलीकडे जणू काही शिवचरित्र नाहीच असं वाटायला लागावं अशा पद्धतीच्या कलाकृती येत आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन एकाही दिग्दर्शकाने एकाही सिनेमात या पराक्रमांच्या या ठराविक 4-5 गोष्टींच्या पलीकडे जाऊन सिनेमा काढला नाही छत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्या पलीकडे अथांग होते, समुद्रा इतके अथांग होते. पण मग तो रयतेसाठीचा राजा, शेतकऱ्यांसाठीचा राजा, स्त्रियांचं रक्षण करणारा राजा, ज्योतिराव फुलेंनी जे कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे, कुळवाडी भूषण, त्या अँगलनी कधीही मांडणी केली नाही. आणि मग सांगायला काय लागले की बिझनेस नाही, त्यात ड्रामा नाही. का नाही ड्रामा? तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं विषय जर मांडलात, आता तुम्ही राज्याभिषेकाची माझं नाटक बघितलं, राज्याभिषेकाचं काय, राज्याभिषेक करायचं मनात आलं त्यांच्या, करायचं ठरवलं, अडथळे आले, तरी किती मनोरंजक होतं. एखाद्या म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्याच्यापेक्षा जास्त यात ड्रामा होता.
तुम्ही जर शोधलं तर सगळ्या याच्यात तुम्हाला सापडू शकतं. तर छत्रपती शिवाय मग मला असं जाणवतं की जाणीवपूर्वक या गोष्टी येऊ दिल्या जात नाहीत. जाणीवपूर्वक एक विशिष्ट विचारधारेचा पगडा किंवा पकड आपल्या मराठी कलाक्षेत्रावर आहे आणि त्या याच्यात काही आपल्या सगळ्या महामानवांविषयी ज्या काही कलाकृती येतात त्याच्यावर अशी एक छुपी दहशत आहे की तुम्ही एक विशिष्ट बाजूच मांडा. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अस्मितेच्या अंगानच मांडा, जेणेकरून फक्त मुस्लिम द्वेष पसरवला जाईल त्यातून. आणि खरं तर महाराज मुस्लिम द्वेष्टे होते का? महाराज कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नव्हते. महाराज फक्त स्वराज्याच्या स्वराज्याचा शत्रू तो महाराजांचा शत्रू, मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो. म्हणजे जसा त्यांनी अफजल खानाला फाडला तसा कृष्णा कुलकर्णीलाही उडवला आणि चंद्रराव मौर्यलाही उडवलं. तर असं काही नव्हतं त्यांचं की अमुक एक जातीचाच मी, आणि पण सिनेमातून दाखवताना फक्त मुस्लिम विरोधी दाखव. आणि मग मला जाणवलं की म्हणजे आपलं आता अलीकडचं उदाहरण बघितलं, दिग्पाल लांजेकरचे जे सिनेमे आले 6 सिनेमे, मी नाव घेऊन आपल्याला ते सरळ सरळ हिंदू मुस्लिम आणि ते विशिष्ट राजकीय हेतून विशिष्ट लोकांच्या राजकीय फायद्यासाठी अजेंडा घेऊन प्रोपोगंडा सिनेमा होते आणि म्हणजे व्यवस्थितपणे राजकीय नियोजन करून ते सिनेमे केलेले होते. म्हणजे या पद्धतीनेही लोक हे मला जाणवायला लागलं की याचा वापर व्हायला लागला. किंवा अगदी कुठल्याही महामानवांचा, अगदी आता कुठल्या सिरियल येऊ द्यात, कुठल्या महामानवांवर कुठल्याही महामानवांवर सिनेमा येऊ द्यात, त्यात एक तरी त्या विचारांचा माणूस त्यात इन असतो आणि त्यामुळे खूप मर्यादा येतात. मग असे दाखवतात खूपच मर्यादा येतात. मग मला जाणवलं की काय ह्या मर्यादा आपण पाळायच्या, या मर्यादा झुगारून देऊ, ही बंधनं झुगारून देऊ आणि खरे महाराज, खरे छत्रपती शिवाजी महाराज आपण समोर आणू आणि मग त्यांचे खरे शत्रू पण समोर आणू. जरी मग स्वराज्याचे शत्रू कोण कोण होते ते आपण समोर आणूया. तर बरेच जण घाबरत होते की अरे बापरे हे कसं काय. घाबरायचं मी तर, भीती नावाचं आपल्याकडे लवलेशही नाही, काही व्हायचंय ते उद्या सत्य मांडत असू तर सत्य मांडताना घाबरायचं कशाला. आणि कला हा सत्याकडे नेणारा सगळ्यात जवळचा मार्ग असतो. तर आणि कलेच्या माध्यमातून आता हल्ली असत्यच मांडलं जातंय सगळीकडे. तुम्ही नथुराम गोडसे नाटक घ्या किंवा कुठलाही सिनेमा, केरला स्टोरी सारखे सिनेमे घ्या, हे सगळे फक्त असत्य कथन करत द्वेष पसरवण्याचं काम करतं, जे पूर्वी कधीही केलं जात नव्हतं. कलेच्या माध्यमातून कधी द्वेष पसरवला जाऊ नये ना. कला, एखाद्या कलाकृतीमध्ये हेवे दावे असावेत, मत्सर असावा, द्वेष कलाकृतीमध्ये, अंतिमतः संदेश प्रेमाचाच जावा, अंतिमतः सत्याचाच विजय व्हावा, असं पूर्वीपासून आपण सिनेमे तेच बघितले. म्हणजे अगदी गब्बर सिंग मरतोच शेवटी, तो किती कसाही विलन असला तरी. कुठल्याही सिनेमामध्ये तुम्ही, कुठल्याही नाटक, की शेवटी विलन मरतोच. पण आत्ताच्या सिनेमामध्ये विलनलाच हिरो बनवलं जातंय आणि जो हिरो आहे त्याला विलन बनवलं जातंय, असं ते वेगळंच व्हायला लागलंय. तर अशा काळात मला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज, जर आपण खरे छत्रपती शिवाजी महाराज आणले तर आत्ता आपल्या भोवताली जे चाललंय ना त्याच्या अर्थ लोकांना लावता येतील. अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराज आणूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणूया, शाहू महाराज आणूया, फुलेंना आणूया आपण अशा कलेच्या माध्यमातून. मग माझ्या डोक्याला तर किरण माने आता कसं आहे, तुम्ही काही नावं घेतली आता की जी ठराविक विचारधारेचे दिग्दर्शक आहेत, जे तर त्यांना फंडिंग मिळतं, कारण ते राजकीय अजेंडा चालवण्यासाठी त्यांना भरपूर फंडिंग मिळतं. म्हणजे पहिला सिनेमा काढल्या ते 8 सिनेमांची घोषणा करतात. तसं आपल्या विचारधारेत ते फंडिंग मिळत नाही. त्यामुळे मला सिनेमा तेवढी समज त्यामुळे आपल्या विचारधारेच्या लोकांच्याकडे पैसा नाही असं नाही, पण ते सगळे साखर कारखाने, शिक्षण संस्था, सगळी साम्राज्य आहे. पण ही जी सांस्कृतिक समज पाहिजे, ती सांस्कृतिक समज आपल्या या विचारधारेकडे नाही. तर ते मग त्यामुळे म्हटलं सिनेमा तर आपल्याला काढता येणार नाही, कारण आपल्याकडे एवढा पैसा नाही किंवा कोणी उभं करणार नाही. तर म्हटलं आपण नाटक करू शकतो. मग नाटक द किरण माने शो नावानी एक मालिका सुरू करायची, जी महामानवांचे जे लपवलेल्या गोष्टी आहेत त्या आपण बाहेर आणूया. म्हणजे आता मी ह्या प्रश्नात तुम्हाला ब्रेक करतो. म्हणजे किरण माने शोच्या मालिकेतला पहिला भाग स्टोरी शिवराज्याभिषेकाची. बरं, अजून बरंच काही येणार आहे. बरं. तुकारामांचं वैकुंठ गमन येईल कधी, त्याचा एक शो येईल. तुकारामांचं नक्की काय झालं आणि तुकाराम नक्की, संत तुकाराम सुद्धा खरे आपल्यापर्यंत येऊ दिले नाहीत. फक्त देवभोळे टाळ कुटत बसलेले, संसाराला त्याग केलाय त्यांनी जणू काही, आणि सगळं धंद्यात अपयश आलंय, अशीच प्रतिमा तयार केली. खरं तर ते तसं नव्हतं. खरे तुकाराम महाराज, विद्रोही तुकाराम वेगळेच होते. ते तुकाराम आपण समोर आणूया लोकांसमोर. किंवा अनेक गोष्टी इतिहासातल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक, तो सुद्धा याच्यापेक्षा नाट्यपूर्ण आहे.
आणि त्याच्यातून सुद्धा खूप गोष्टी लोकांना कळू शकतात. म्हणजे मला एक इतिहास कशासाठी आपण इतिहासावरची कलाकृती किंवा इतिहास कशासाठी वाचायचा असतो, तर वर्तमानात आज मी जो आहे ते त्याचा त्या इतिहासाशी काहीतरी संबंध असतो, तो लागला पाहिजे, तर तो खरा इतिहास. त्याचा वर्तमानाशी काहीतरी संबंध लागतो आणि मी आज काय आहे, माझ्या भोवती जग काय आहे आणि माझा खरा शत्रू कोण आहे, मला कुठल्या वाटेला जायचंय, हे त्या इतिहासातून कळलं पाहिजे. त्यात काही इतिहासाच्या गोष्टी मग परीकथा झाल्या. जर तसं काही मिळालं नाही तुम्हाला तर एक तुम्ही मनोरंजक कथा ऐकली आणि टाळ्या वाजवल्या आणि बाहेर आला. तर इतिहासातून तुम्हाला आजच्या मग हे जर महामानव अशा पद्धतीनं, जसं स्टोरी शिवराज्याभिषेकाची माझा शो बघितल्यानंतर मी फक्त राज्याभिषेकाची स्टोरी सांगितली तरी लोकांना कळतं की आजच्या काळात कुठेतरी हे असंच घडतंय, हेच कुठेतरी आपल्या भोवताली सुरू आहे, असं लोकच स्वतःहून म्हणतात. त्यात एकदाही मी असं म्हटलेलं नाही की आजच्या काळात हे असंच चाललेलं आहे, एकदाही नाही. काही प्रश्न उपस्थित केले शेवटी मी फक्त, पण लोकांना कळतं की काय चाललंय. तो खरा इतिहास की ज्याच्यातून आत्ताचा भोवताल आपल्याला कळतो, तो खरा. मग म्हणून म्हटलं की पहिली म्हटलं सुरुवातच आपण स्टोरी शिवराज्याभिषेकाची वरून करूया. आणि इंद्रजित सावंत सरांचा सत्कार होता इथे, त्यावेळी तुम्ही पण होतात स्टेजवर आणि मी तिथेच घोषणा केली. आणि त्यावेळी कसं की आपल्याकडे फंडिंग कमी म्हणून मी एक पात्री करायचं ठरवलं. पण हळूहळू मला वाटायला लागलं की नाही, यात हे खूप रंजक होऊ शकतं आणि रंजक करत करतच आपण एक खूप छान मेसेज देऊ शकतो. तर मग मी ठरवलं की नाही, आपण म्युझिकल करूया हा शो. मला हा फॉर्म निवडताना काय गोंधळ होता का तुमच्या मनात? म्हणजे या फॉर्म पर्यंत कशा आला? कारण वेगळा फॉर्म आहे, सगळाच वेगळं, टोटली नवीनच एक फॉर्म निर्माण. तर या फॉर्म कडे कशा आला? म्हणजे त्याच्या आधीचे टप्पे असं काय तुम्ही ठरवलं म्युझिकल असं नाही ना, या फॉर्म पर्यंत येण्याचे टप्पे काय आहेत? म्हणजे शिवराज्याभिषेकाची स्टोरी तुमच्या मनात येणं, हे करणं, एकपात्री करणं, तिथपासून ते या फॉर्म पर्यंत येणं, हा प्रवास कसा आहे? हे व्याख्यानं करत होतो ना मी, ते व्याख्यानं करत असताना माझ्या डोक्यात आलं की हे जे व्याख्यान देतोय मी, त्या व्याख्यानाऐवजी हीच स्टोरी टेलिंग करत करत मी ड्रामा काही उभा केला आणि तो रंजक केला. तर आणि त्याला काय ग्रँजर आणलं आपण आणि ते लोकांसमोर आणलं तर किती छान होईल असं वाटायला लागलं. मग स्टोरी टेलिंग करतोय समजा मी, मग काही रॉक शो असतात किंवा समजा कीर्तन असतं, हे आधुनिक कीर्तन म्हणा, तुम्ही आधुनिक गोंधळ म्हणा, आधुनिक, तर ते मला असं वाटायला लागलं की म्युझिकल करूया आपण. आणि यातून स्टोरी टेलर असतो मी स्टोरी टेलर होतो, मी कधी महाराज होतो, कधी संभाजी महाराज होतो, कधी गागा भट्ट होतो, कधी अनाजी पंत होतो, कधी जिजामाता होतो. आणि मध्ये 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 गाणी यायला लागतात. त्यात मग माझ्या लक्षात आलं की गाणी पण घेताना आपण काय करूया की एक मला पहिल्यांदा रॉक शो सारखं डोक्यात होतं. खूप प्रकार होते, मोडतोड खूप झाली आमची. त्यात पहिल्यांदा मी रॉक शो करायचं ठरवलं, टक्सिडो सूट घालून असतील सगळे, गिटारिस्ट वगैरे असतील, रॉक बँड सारखं. आणि आपण आता नवीन, मी परवा दिल्लीत एक प्रयोग बघितला, कबीर कॅफे नावाचा. म्हणजे हे सगळं रॉक, कबीर सगळ्या त्यांनी त्या टीमनं या रॉक ह्याच्यात मांडलाय. म्हणजे नव्या पद्धतीने मला असंच करायचं होतं. कबीर कॅफे त्याचं नावच आहे, कबीर कॅफे म्हणून. मला हे माहित नव्हतं, पण अगदी असंच माझ्या डोक्यात होतं की आधुनिक पद्धतीने आपण महाराज समोर आणायचे लोकांचे. तसंच तुम्हाला म्हटलं की ते टक्सिडो, एक गिटारिस्ट बसला इकडे, सॅक्सोफोन वाजतोय आणि मी स्टँडअप कॉमेडी सारखं जरा हसवत लोकांना इंग्लिश, हिंदी, मराठी मिक्स करून, ग्रामीण बोली भाषा मिक्स करून असं बोलतोय लोकांची आणि महाराजांचा राज्याभिषेक सांगतोय, असं काहीतरी डोक्यात होतं सुरुवातीला. पण काय ना, आत्ता हल्लीच्या काळात ना, ज्यांना विरोध करायचा आहे ते मुद्दाम काय अशा कुठली तरी एक शोधतात आणि मग तुम्ही महाराजांना अशा पद्धतीने महाराजांचा अपमान करताय तुम्ही, अशा. मग म्हटलं नको, त्यांना चान्सच द्यायचा नाही कुठलाच. वाद, आपल्याला मूळ हेतू आपला महाराज पोहोचवणे, वाद निर्माण करून चर्चा घडवून आणणं नाही. मग मी ठरवलं की तरीही वेगळे पण मला आलं पाहिजे. मग वेगळे पण जो आजपर्यंत रंगभूमीवर फॉर्म आलाच नाही, तो आपण असं करूया की म्युझिकल स्टोरी टेलिंग करूया. आणि मग ते करताना मग आम्ही त्यात म्युझिकच्या ह्याच्यात कुठले बंधन नाही घातलं की फक्त त्यात गोंधळ आहे, भारुड आहे, रॅप आहे, कव्वाली आहे, ऑपेरा आहे, इंग्लिश, सगळ्या प्रकारची गाणी आहेत. पण हे करताना हळूहळू आलं ते. पहिल्यांदा मी मुंबईतली मुलं घेऊन सुरू केलं आणि मग मला जाणवायला लागलं की मला समजा संबळ वाजवायचं, तर आपण मी गावाकडं लहानाचा मोठा झालो, तर गावातला रापलेला मातीतला पोरगा जे संबळ वाजवतो किंवा हलगी वाजवतो, ती अगदी शहरात राहणाऱ्या मुलांना ती रग नसते. वाजवतात छान, ते
तांत्रिकदृष्ट्या खूप छान वाजवतात, परफेक्ट वाजवतात, पण ती रग एक लागते ना, ती रग नसते त्यांच्यात. म्हटलं नाही, मला ते जण की लोकगीतांचा तो फॉर्म होता किंवा अनेक गोष्टी, ऑपेरा ते खूप छान करू शकत होते. म्हणून म्हटलं आपल्या गावाकडची पोरं पण जर शिकवलं तर ऑपेराही करतील, कव्वालीही करतील. तर मग सतीश तांदळे ज्याला आम्ही लेखनासाठी हे केलं होतं, तर तो म्हणाला की कोल्हापुरात सर तुम्हाला मुलं मिळतील अशी. मग मी कोल्हापूरला आलो. हे सगळी एक वर्षभराची प्रोसेस असते की मग इंद्रजित सावंत सरांच्याकडे मिटिंग होत होत्या, राज्याभिषेकाचं समजून घेत होतो आम्ही वेगवेगळं, कारण ते खूप, तुम्ही नाटकात बघितले ते खूप थोडं आहे, त्याच्या मागे खूप आणखीन आहे. मग आम्ही त्यातलं सगळं समजून घेत होतो. राज्याभिषेक प्रयोग किंवा असे बेंद्रेंचे अनेक दाखले ते आम्हाला सांगत होते. दिवसभर आमच्या मिटिंग चालायच्या इंद्रजित सावंत सरांच्या घरी. तर त्याच दरम्यान मग कोल्हापुरात काही लोकांना आम्ही भेटायला लागलो. तर इथं मला कळलं की मुंबईपेक्षा खूप टॅलेंटेड मुलं इथं आहेत आणि इथल्या आसपासच्या खेडेगावात आहेत. मग इथलाच एक ऋषिकेश देशमाने म्हणून संगीतकार आहे, तो पण खूप टॅलेंटेड आहे. त्याने ही गाणी सगळी कंपोज केली. मी म्हटलं नव्यानं गाणी लिहून घ्यायची. आणि सुरुवातीला माझ्या डोक्यात होतं, आता किशोर कदम माझा मित्र आहे किंवा अनेक असे कवी लेखक माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून गाणी लिहून घ्यायची. मी म्हटलं नाही, अगदी नवीन जी लोक आहेत, लिहिणारी लोक पण आपण गाणी लिहिणारी नवीन घेऊया आणि नव्या पद्धतीनं सगळी नवीन गाणी नव्या पद्धतीने कंपोज करून घेऊया. मग रॉक्सन नावाचं एक पुण्यातला एक खूप चांगला रॅपर आहे, रॅप मध्ये त्यानं चांगलं नाव कमवलंय आणि खूप छान विद्रोही रॅप, आपल्या विचारांचे रॅप खूप चांगल्या पद्धतीनं तो सादर करतो. त्यानं मग त्याच्याकडून एक रॅप लिहून घेतलं. त्यानं 2 रॅप लिहिली. पहिलं सुरुवातीचं एक शिवस्तुतीचं रॅप आहे, अगदी सुरुवातीचं. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या वरचं जे रॅप आहे ते एक त्यानं लिहिलं. मग डॉक्टर विनायक पवार जालन्याचा आहे, माहिती आहे विनायक पवार, त्याने एक ते संभाजी महाराज शिवाजी महाराज मिठीवरचं ते गाणं आहे ना, ते त्याने लिहिलं. किंवा पंत मंडळींचं एक गाणं आहे, आले उतरून, प्रभाकर मठपतीने लिहिलं. कल्याण उगले नावाचं एक शाहीर आहे, त्यानं एक गाणं लिहिलं. परत एक आपला दुर्गेश काळे नावाचा एक गीतकार आहे, त्याने 4-5 एक गोंधळ लिहिला, 4-5 गाणी त्यातली लिहिली आणि मग हे कंपोज केली. आणि मग इथं मला खूप चांगले चांगले कलाकार मिळाले, गायक कलाकार. तुम्ही जी कव्वाली ऐकली, ती कव्वाली खूप आवडते लोकांना, खूप रिस्पॉन्स घेऊन जाते. तर तो इथल्या राधानगरी जवळच्या टिटवे नावाच्या गावातला, छोट्या गावातला पोरगा आहे, तो सूरज कांबळे, तो खूप चांगला गायक. शाहीर पृथ्वीराज माळी, जो मूळचा कागलचा आहे, सांगलीत असतो, तो खूप चांगला शाहीरच आहे. तो त्यानं खूप नाव कमवलंय कमी वयात, तो मिळाला. मग इथलाच एक सुमंत कुलकर्णी आहे कोल्हापुरातला, त्याचा आवाज फार गोड आहे, फार छान पद्धतीनं तो आहे. अभय हावळ आहे, गणेश इंडीकर, समीक्षा जाधव सातारची, हुपरीच्या 2 मुली आहेत, त्या जुळ्या मुली आहेत, अश्विनी रोहिणी, तर त्या आहेत. तर असा सगळा ग्रुप जमत गेला. मग प्रेम भोसले नावाचा हलगी वादक आहे, अनेक अनेक प्रतीक आहे, खूप चांगले गिटारिस्ट एक आहे. असे खूप चांगले लोक मिळत गेले आम्हाला. आणि मग तो शो खऱ्या अर्थानं आकार घ्यायला लागला की अरे हा खूप इंटरेस्टिंग होतोय शो. आणि मग सतीश आणि मी मिळून त्याचं क्राफ्टिंग करून खूप छान पद्धतीनं माझा आत्तापर्यंतचा जो 30-35 वर्षांचा अनुभव आहे नाट्य क्षेत्रातला, तो सगळा वापरून, विनायक कोळवणकर नावाचा दिग्दर्शक आहे, त्याने तो एक, माझं एक होतं की हे करताना तरुण मुलं बरोबर असावीत, कारण मला हे तरुण मुलांच्या पर्यंत न्यायचं आहे हा इतिहास. की आता आपल्या विचारधारेतले जे आपल्या वयाची किंवा तुमच्या वयाची किंवा त्यांच्यापर्यंत बऱ्यापैकी माहिती आहेत ह्या गोष्टी, पण तरुण पिढीला हल्ली भरकटवण्याचं काम केलं जाते व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे. तर तरुण पिढी आकर्षित यावी म्हणून मी रॅप वगैरे ह्या गोष्टी आणल्या आणि तरुण मुलं असावीत. मग दिग्दर्शक विनायक कोळवणकर, तो आजच्या जनरेशनचा आहे, सतीश आजच्या जनरेशनचा आहे. मग आजच्या जनरेशनला भावेल अशा पद्धतीची गाणी आणि हे सगळं लिहिलं गेलं, केलं गेलं. सगळी मुलं 20 ते 25 दरम्यानची आहेत, सगळी मुलं. त्यामुळे एक एनर्जी ताजी मिळाली आणि तरुण वर्ग आकर्षित होईल अशा पद्धतीने आम्ही त्याची मांडणी केली. कुठलंही बंधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलतोय, आम्ही मध्ये इंग्लिश वाक्यही वापरतो, ग्रामीण भाषेत बोलतो, मध्येच हिंदीमध्ये बोलतो. असं सगळं जे आत्ताच्या पिढीला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत हे सगळं आम्ही सांगतो. आणि मग त्याचा एक मनोरंजन पण व्हायला लागलं लोकांचं आणि प्रबोधनही व्हायला लागलं. हे करताना कुठेही प्रचार की होऊ नये, कुठेही उगाच आपण प्रिचिंग करतोय असं होऊ नये. शेवटीचा तुम्ही बघितलं असेल की फार लेक्चर देत बसतो, 7-8 प्रश्न विचारले आणि सोडून दिलं. ते प्रश्नच म्हटलं तीक्ष्ण असावेत ते, आणि संपला विषय.
की लोकांना कळते आपोआप तेवढं कळतं लोकांना. आता तरुण पिढीच जेव्हा येऊन म्हणते की आम्हाला पहिल्यांदा हे कळलं, आम्हाला हे माहीतच नव्हतं, आम्हाला राज्याभिषेक म्हणजे उत्सव वाटत होता, पण अरे बापरे एवढा काट्यांनी भरलेला प्रवास होता तो, एवढा अडथळ्याचा प्रवास होता, आणि महाराज आम्हाला नव्यानं कळले, महाराजांचे शत्रू कोण होते हे कळलं आम्हाला. तर हे जे होतंय ना, तर हे आता मला समाधान देणार आहे की जे मी स्वप्न बघितलं होतं. आणि मला एक इंद्रजित सावंत सरांना मी म्हणालो होतो की आपल्याला फक्त राज्याभिषेक मांडायचा आहे म्हणजे अगदी आता स्फोटक काहीतरी करतो असं नाही, त्याला एक कलात्मक दर्जा हवा आहे. बरं सगळ्यात महत्वाचं ते असतं ना, बॅलन्स ते- हवाय. आणि म्हणजे मी आता पृथ्वी थिएटरला जरी हे केलं तरी तिथेही एक कला म्हणून, ज्याला या विषयाशी काही घेणं देणं नाही समजा, तर तो एक कलाकृती म्हणून बघेल आणि अप्रिशिएट करेल. हे माझं म्हणणं होतं की ज्याला समजा या विषयातच इंटरेस्ट नाही तर तो एक कलाकृती म्हणून, तर अशा दोन्ही बाजूने मला ते करायचं होतं. तर तुम्हाला आता म्हणजे हेच करताना लोकांच्या पुढून येताना आव्हान काय, तुम्हाला तुमच्या पुढची मुख्य आव्हानं तुम्हाला काय दिसत होती आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात करत गेला? आव्हान म्हणजे आता हल्लीची परिस्थिती हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की हे करायचं तर धाडस होत नाही हल्ली लोकांचं, की नको मग लोक अंगावर आले किंवा. पण मला ही सगळी तुम्हाला म्हणत नाही, मातीतली मुलं घेतली ना ती मला फायद्यात, ती मला म्हणली की सर आम्ही आहोत तुमच्याबरोबर, आम्हाला हा विषय पटलाय. मी सगळ्यांना बसवलं, म्हटलं बघा की तुम्हाला जर वाटलं की कोणी धमकी दिली तर मग तुम्ही लगेच बॅकफूटवर जाणार नाही. नाही नाही सर म्हटलं, आम्हाला माहिती आहे आम्ही राजांचा इतिहास मांडतोय, आपल्या छत्रपतींचा इतिहास मांडतोय, खरा इतिहास आहे, तुम्ही पुराव्यांसहित आपण मांडतोय, आपण काही खोटं नाही मांडत. तर काही झालं तरी आम्ही तयार आहे तुमच्या बरोबर, आमची साथ तुम्हाला आहे. हे म्हटल्यानंतर मग आणखीन बळ वाढत गेलं आणि ती टीम घट्ट होत गेली. आव्हान तेच होतं की आत्ताच्या काळात करताना हल्ली उगाच एक दहशत निर्माण केली जाते. म्हणजे एखादं वाक्य नाटकात घेताना 10 वेळा विचार केला जातोय. जसं जावेद अख्तर एकदा म्हणाले ते बघा, शोलेमध्ये एक सीन आहे की शंकराच्या मूर्तीमागे धर्मेंद्र उभा असतो आणि शंकर म्हणून बोलतो. तो आत्ताच्या काळात मी लिहू शकणार नाही, कारण वाद होतील, भावना दुखवल्या जातील लोकांच्या. किंवा दिलीप कुमार एका सिनेमात तो शंकर महादेवाची पिंड घेऊन आता हो. तर पण ते आता नाही होऊ शकत, कारण आता लगेच भावना दुखावतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हा इतका संवेदनशील, इतका अनावश्यक लोकांनी बनवून ठेवलाय, इतका नाजूक विषय सगळ्या बाजूच्या लोकांनी बनवून ठेवलाय. तर ते त्यातून थोडस तेच आव्हान होतं. मग आम्हाला ते स्क्रिप्ट बॅलन्स्ड करायला लागलं, पण तरी सुद्धा त्यातली धार कमी नाही झाली की मग नको बाबा याला घाबरत नाही, हे सत्य आहे ना तर ते मांडायचं. पण उगाच आम्हाला ती तारेवरची कसरत होती. आव्हान हेच होतं की एकही शब्द असा जाऊ नये की जिथं आम्ही सत्यापासून फारकत घेतली किंवा उगाच त्यांच्या हातात, माकडाच्या हातात कोलीत दिलं, बरोबर असं नको व्हायला की त्यांना कोलीतच पाहिजे असतं की कुठे सापडतोय हा. तर आम्हीच आमच्या समोर ते त्या विचारांचे लोक म्हणून बसायचो की आम्हीच आमच्या समोर की आता तो चूक काढायला बसलाय किरण माने, तर मग काय कळेल, या वाक्यात काढेल का, या शब्दात काढेल का, या शब्दात काढेल का, असं करत मग ते तिथे काय काय गिमिक करता येईल असं सगळ्या पद्धतीने विचार करून मग ते आव्हान कसं परतवायचं, आपण त्या आव्हानावरची मात करायची. समजा कुणी वाद निर्माण केला तर त्याला भिडायची आपली ताकद आहे, तो मुद्दा नाही. पण अनावश्यक आपला फोकस जो आहे, आपला फोकस आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यात अडथळा येऊ नये, अनावश्यक त्या दृष्टीने काळजी घेणं असतं की ते आव्हान असतं की उगाच नको ह्या गोष्टी, उगाच. तर आता तुम्ही यात मांडलं एक गोष्ट, वेळोवेळी त्याची जाणीव करून दिली की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या धर्माच्या विरुद्ध नव्हते, कुठल्या जातीच्या विरुद्ध नव्हते, हे तुम्ही वारंवार मांडलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते हे त्यांनाही उघड करायचा प्रयत्न केलाय. तर हे सगळं करताना सेन्सॉरच्या पातळीवर काही अडचण आली का हे नाटक? का तर शेवटी हा सादरीकरणाचा प्रयोग असल्यामुळे ते एक मध्ये एक टप्पा आहे, तर त्या टप्प्यावर काय नाही सेन्सॉर झालं, कारण तेच तुम्हाला म्हटलं की आपलं बॅलन्स स्क्रिप्ट होतं, त्यामुळं सेन्सॉर. आणि अडवलं असतं तरी आमची लढायची तयारी होती, पण नाही अडवलं, सेन्सॉर झालं आमचं स्क्रिप्ट, त्याला काही प्रॉब्लेम नाही आला सेन्सॉर होण्यासाठी. पण आता हल्ली त्या सेन्सॉरशिप पेक्षा वेगळी सेन्सॉरशिप आहे, पण त्यालाही तोंड द्यायची आपली तयारी आहे आणि कुठल्याही पातळीवर तोंड द्यायची तयारी आपली. काय एकदा आपण हा मार्ग निवडलाच आहे, त्या आपण निर्भीडपणे, त्यातले आपल्याला धोके माहिती आहे त्यात, म्हणून तर द किरण माने नाव दिलंय की मी इतर कलाकारांसारखा भित्रा नाही, मी भिडणार, नडणार, कोणी आडवं आलं तर एवढं तर मी करणार, हे मला हे माहिती आहे.
आणि हे कुठलं गर्वानं दिलेलं नाव नाही, हे कॉन्फिडन्स आहे फक्त, बाकी काही नाही. तर आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे इतक्या रोमहर्षक घटना प्रसंग सगळं आहे, त्याच्यावर सिनेमा मालिका खूप सगळं झालं, पण त्यातला शिवराज्याभिषेक हाच एक विषय निवडण्याचं काय, त्याच्या पाठीमागं काय कारण होतं, भूमिका होती, किंवा तो प्रवास कसा होता आज हेच गोष्ट निवडण्याचा? शिवराज्याभिषेक ही फार मोठी घटना आहे आपल्या इतिहासातली, आणि छत्रपती शिवाजी कारण महाराजांच्या आतापर्यंत शिवराज्याभिषेक ही काय नाट्यमय घटना असं कधी आलं नाही, पण असं असताना तुम्ही हे नाटक आणलंय. एका शेतकऱ्याच्या घरातल्या मुलानं अभिषिक्त राजा होणं किंवा त्याचा राज्याभिषेक होणं ही आपल्याला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. तो सार्वभौम राजा होणं, त्याच्या बापजादे राजा होते किंवा राजे रजवाडे होते असं नाही, साध्या घरात म्हणजे त्यांचे आजोबा, महाराजांचे आजोबा हे होते, शेतकरी होते. तर अशा घरातला मुलगा छत्रपती होणं ही साधी गोष्ट नाही. आणि मग ज्यावेळी स्वबळावर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, मोजक्या लढवयांना हाताशी घेऊन गनिमी कावा वापरला आणि स्वराज्य निर्माण केलं, जुलूम जबरदस्तीच्या राजवटीला झुगारलं, आणि उद्देश हाच होता की रयतेला स्वातंत्र्य मिळावं, समता असावी. हे राजे रजवाडे खूप होऊन गेले याच्या आधी, पण शूर पण राजे खूप होऊन गेले, पराक्रमी राजे पण खूप होऊन गेले आपल्या भारतभूमीत, प्रचंड पराक्रमी राजे होऊन गेले. पण संवेदनशीलता आणि शौर्य हे एकत्र असणं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच होतं. म्हणूनही 350 वर्षानंतर एकच राजा काळजात जपला गेलाय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर ते असं आहे की त्याचं कारणच हे की त्या राजाला रयतेविषयी प्रेम होतं, त्या राजानं स्त्रियांचं रक्षण केलं. सोपी गोष्ट नव्हती, रयतेच्या भाजीच्या देठाचंही रक्षण केलं त्या माणसानं. भाजी केवढी असते, तिचा देठ केवढा असतो, रयतेच्या झाडांची काळजी घेतली, गंजीची काळजी घेतली, गंजीला आग लागू नये, रयतेच्या संपत्तीची काळजी घेतली, स्त्रियांच्या अब्रूची काळजी घेतली. असा राजा एकमेवच. पराक्रमी खूप होऊन गेले, म्हणजे अनेकांनी अनेक कोथळे बाहेर काढले, अनेकांनी अनेकांची बोटं तोडलेली. शौर्य, पराक्रम, महानता त्यात नव्हती, महानता यात होती. खरी महानता कशात आहे ना, आपल्याकडे तेच कायम महामानवांच्या बाबतीत केलं गेलं. त्या महामानवाची खरी महानता ज्यात आहे ना, तेच लपवायचं आणि वेगळ्याच गोष्टी समोर आणायच्या. जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत केलं, तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलं की महानता ज्या बाबतीत आहे तेच लपवून ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांचे एवढे ग्रंथ होते ते सगळे नष्ट केले गेले, त्यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ होते, ते कधीच समोर आलं नाही आपल्या. अशा अनेक गोष्टी आहेत की अनेक महामानवांच्या अनेक गोष्टी ज्या आपल्या समोर येत नाहीत. तशी राज्याभिषेक ही घटना जी आहे, त्या घटनेचं महत्व पण आपल्याला कधी सांगितलं गेलं नाही की त्या काळातल्या वैदिक धर्मानुसार शूद्र असलेल्या माणसाने राजा होणं ही साधी गोष्ट नव्हती. आत्ता सुद्धा आपण बघतोय की शूद्र आहे म्हणून तुम्ही कितीही मोठ्या पदावर असा, त्यांना काही ठिकाणी परवानगी नसते यायला. आता आपण बऱ्याच राष्ट्रपतीनं मंदिराच्या बाहेर उभं केलेलं आपण बघितलंय, लांब कशाला. म्हणजे देशाच्या घटनात्मक प्रमुख स्त्री आहेत किंवा आदिवासी आहेत किंवा दलित, या कारणास्तव त्यांना मंदिराच्या बाहेर उभं केलं. 1674 साली काय झालं असेल तर ही घटना आहे ना, राजांनी राज्याभिषेक का करवून घेतला आणि तो कसा करवून घेतला त्यांनी. आणि राजांना रयतेची काळजी होती, त्यांना मला सिंहासनावर बसायचं आणि मला माझ्या हौसेसाठी बसायचं असं नव्हतं. कारण त्या राजानं कधी स्वतःसाठी एकही महाल बांधला नाही, मुघलांसारखं कधी असा कुठेही. तेच आपण राजस्थानात गेल्या अमका मोठमोठे महाल बघतो आपण, आपल्याकडे गड किल्ले आहेत, महाल नाहीतच आपल्याकडे. तर एकही महाल नाही बांधला कधी, म्हणजे असा कुठे पैसा उधळलाय, आईशाराम केला असं एकही उदाहरण नाही. मग सिंहासनावर कशासाठी बसायचं तर ती धर्मसत्ता आवाक्यात घ्यायची होती, आणि जी धर्मसत्ता गोरगरिबांना छळत होती, गोरगरिबांना नाडत होती. मग धर्मसत्तेच्या माध्यमातून जे लोकांना नाडत होते त्यांना तो राज्याभिषेक होऊ द्यायचा नव्हता. आणि मग काय झालं, मग राजांनी राज्याभिषेक करायचं ठरलं, मग कशा पद्धतीने त्यांनी अडथळे आणले, आणि हा सगळा इतिहास कायम लपवला गेला. कायम म्हणजे राजांचे शत्रू कोण होते खरे, आपल्याला कायम सिनेमातून सांगितलं गेलं की मुसलमान त्यांचे शत्रू होते, पण तसं नाही. कुठलीही जात धर्म नव्हते. स्वराज्याचे शत्रू हे सगळे जे
जो स्वराज्याचा शत्रू तो राजांचा शत्रू होता. पण मग हे शत्रू का लपवून ठेवले, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तर ते आपण पुढे आणावेत. आणि राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्यांनी काय काय केलं हे पण आपण सांगतो. की राज्याभिषेकानंतर ही धर्मसत्ता जेव्हा ताब्यात आली त्यानंतर त्यांनी काय काय केलं हे पण आपण सांगितलं नंतर. की आता कोणा तुकोबाची गाथा बुडवायची शिक्षा देताना धर्मपीठाला विचार करायला लागणार होता, कारण आता राजे अभिषिक्त होते. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या अभिषिक्त असणं ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून मला राज्याभिषेकाचं मत होतं. आणि राज्याभिषेक झाल्यामुळे ही रयत स्वतंत्र झाली. रयतेमध्ये समानता आली. महाराष्ट्र धर्म रुजवला त्यांनी. महाराष्ट्र धर्म जो चक्रधर स्वामी, नामदेव ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत 18 पगड जातीच्या हिंदू मुस्लिम धर्माच्या संतांनी जो महाराष्ट्र धर्म इथं रुजवला समतेचा, तो महाराष्ट्र धर्म राजांनी भक्कम केला. राज्याभिषेकानंतर त्या महाराष्ट्र धर्मात कोणी उच्च नीच नव्हतं. ह्या एवढं महत्व त्या राज्याभिषेकाचं आहे. राज्याभिषेकाच्या माध्यमातून मग त्यांनी नवीन राज्याभिषेक शक आणलं, स्वतःचं शक, स्वतःचं मराठ्यांचं स्वतःचं कॅलेंडर आलं, मराठीला राजभाषेचं दर्जा दिला. तर या सगळ्या गोष्टी, राज्याभिषेक हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि तो कायम लपवला गेला. कारण त्याच्या मागचं राजकारण समोर येऊ नये, कायम त्याच्यावर पडदा टाकला गेलाय. तर तो पडदा आता हटवला पाहिजे आणि आत्ताच ती योग्य वेळ. आत्ताची परिस्थिती अशी आहे ना की लोकांना लगेच कळतंय. कदाचित हे 20-25 वर्षापूर्वी असं काही नाटक आलं असतं लोकांनी एवढं कळलं नसेल, कारण त्यावेळेचं वातावरण खूप असं एवढं विद्वेष नव्हतं. एवढा विद्वेष पसरवलेला नव्हता. आत्ता कळतं की हा अच्छा या प्रवृत्तीने राजांना त्रास दिला. लगेच कळतं की आता या कुठल्या प्रवृत्तीने त्रास दिला हे लगेच कळतंय आता. म्हणजे अमोल कोल्हेंनी जी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका केली त्यातला अनाजी पंत कुठं रिलेट झाला हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे हा माध्यम किती प्रभावी असतात, खूप प्रभावी. म्हणजे इतिहास वर्तमानाशी कसा सगळा संदर्भ आणि संबंध इतिहास तोच खरा असतो जो आपण वाचल्यानंतर आपल्याला वर्तमानाची त्याची नाळ जोडलेली दिसते, वर्तमानाची कुठेतरी धागा दिसतो, तोच इतिहास. आणि तसंच आहे. आणि राज्याभिषेक हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्या इतिहासातला, आणि जो कधी आपल्या शाळेच्या पुस्तकात शिकवला नाही, कुठल्या सिनेमात आला नाही, कुठल्या नाटकात आला नाही. म्हणजे 100-150 वर्षाच्या रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदा आपण तो आणलाय. तो फॉर्म पण पहिल्यांदा इन्व्हेंट केलाय आपण अशा पद्धतीनं पहिल्यांदा. आणि अशा पद्धतीनं की खेड्यापाड्यातली माणसं घेऊन अशा पद्धतीचा शो पहिल्यांदा, म्हणजे कॉन्सर्ट म्हणून आपण अशा पद्धतीने पहिल्यांदा उभं राहते काहीतरी. तर हे क्रांतिकारी ठराव असं वाटतं मला, कलेच्या क्षेत्रात पण आणि सामाजिक क्षेत्रात पण. हे आता मला ज्या शक्यता दिसतात, मी परवा प्रयोगाच्या वेळी बोललो की महानाट्याच्या, तुम्हाला तसं काय डोक्यात आहे काही काळात ते असं हजारो लोकांच्या पुढं, म्हणजे हे एका बंदिस्त नाट्यगृहात 1500 लोकांच्या पेक्षा. इंद्रजित सावंत सर मला पहिल्यापासून म्हणतात, रिहर्सल बघितल्यापासून ते म्हणतात. सुरुवातीला माझ्या डोक्यात ते नव्हतं. सुरुवातीला एक नाटकाच्या माध्यमातून आपण काहीतरी करायचं एवढंच, प्रोसेनियम असं होतं. पण रिहर्सल बघताना इंद्रजित सावंत सर माझ्या डोक्यात काय म्हणाला की नाही, ही कॉन्सर्ट आहे किरण, ही कॉन्सर्ट आहे, आपण स्टेडियम मध्ये करूया. त्यांनी तयारी पण केली होती. त्यांनी इथं स्टेडियम मध्ये करायचं किंवा मोठ्या पटांगणात करायचं, ते करूया म्हणतात. करायचं आता जर तसं जर वाटतंय बऱ्याच जणांना तर आपण करून बघायला मला वाटतं की त्याच्या थोडं जरा आणि थोडं एक्सपांड करावं लागेल. काही गोष्टी त्या होतील आणि ती शक्यता आहेत, त्याच्या ज्या आवश्यकता आहेत त्या प्रयोगाच्या शक्यता आहेत आणि शक्यता आहेत नक्कीच. आणि तसं झालं तर खूप चांगलं आहे की ऍट ए टाइम जर आपण 5-5 हजार लोकांपर्यंत पोहोचलो तर खूपच चांगलं आहे की तो इम्पॅक्ट खूप राहील त्याचा. म्हणजे त्याचा एक, त्यामुळं लोक बघायला येणारे लोक हा भाग असतोच मोठ्या संख्येने. एका वेळी 500 लोक, म्हणजे तुमच्या 10 प्रयोगाचे लोक एका वेळी बघू शकतात. एक प्रयोगात तुमच्या 10 प्रयोगाचे. पण त्याच वेळी त्यामुळे जी वातावरण निर्मिती होती, मला वाटतं ती वातावरण निर्मिती खूप महत्वाची असते. एका नाटकाची वातावरण निर्मिती तुमच्या एका गावात किंवा पेपरच्या जाहिरातीपुरती मर्यादित असते, पण अशा प्रयोगाची वातावरण निर्मिती पंचक्रोशीला व्यापून असते आणि कसं प्रभाव अधिक असतो. बहुजनांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्यासाठी खूप प्रभावी. मला पहिल्यांदा एक बघायचं होतं थिएटरला करून की सुरुवातीला हे प्रयोग प्रभावी होत आहे. आता मला कळलं की खूपच प्रभावी होते, कारण 2-3 दिवस माणसं त्या इम्पॅक्ट मधून बाहेर पडत नाही. कालच्या प्रयोगाला तेच लोक आले होते, त्यातले अर्धे लोक आधीच्या दिवशीच्या प्रयोगाला आले, दुसऱ्या दिवशी तिकीट काढून तेच लोक आले. म्हणजे 2 दिवस तिकीट काढून जर लोक येत आहेत की आम्हाला परत बघायचंय,
परत बघायचंय असं करून. तर मग मला वाटलं की हेच होऊ शकते, असं इतकं प्रभावी जर होत असेल. आपले रवींद्र पोखरकर मला दुसऱ्या दिवशी पण होते, ते माझ्या डोक्यातून जात नाहीये नाटक. मला दुसरे अस्वस्थ होते दुसऱ्या दिवशी पण. किंवा अनेक निरंजन टकले होते किंवा शाहू छत्रपती होते, त्यांनी दुसऱ्या दिवशी काल डॉक्टर जयसिंगराव पवारांना सांगितलं की जाऊन बघा नाटक. ते काल आले होते इतिहासकार. तर अशा गोष्टी व्हायला लागल्या आत्ताच 3 प्रयोगातच. तर खूप चांगली साईन आहे. तर मला सांगा, आता हे सगळं ठीक आहे, हे तुम्ही इथवर आणलं, पण हे सगळं घडताना किरण मानेचा एक व्यक्ती म्हणून जडणघडण, एक परिवर्तनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जडणघडण, हा प्रवास कसा आहे? म्हणजे त्याचं मला नीट माहिती नाही, म्हणून मलाच माहिती नाही, त्यामुळे ती मलाही माहिती करून घेण्यासाठी आणि लोकांनाही ती माहिती हवी म्हणून विचारतोय. हा प्रवास कसा आहे? कारण हा कठीण, म्हणजे असं या मार्गानं ही अवघड वाट पकडणं हे सुद्धा एक हे असतं, चॅलेंज असतं. तर ते स्वीकारलं तुम्ही आणि आला. तर हा कसा प्रवास, कसा सुरुवातीपासूनचा तुमचा? खूप वेगळा प्रवास आहे हा. मी मायणी सारख्या गावात होतो आणि तेव्हापासून मला नाटकाची आवड अगदी मायणीत असताना पासून उपजतच होती. शाळेत हुशार होतो, पण नाटक आणि तिकडे गावात तंबूतला सिनेमा होता आणि नाटक म्हटलं तर कोल्हापूरची कलापथकं तिकडे यायची. ती बघ, त्यात एक शेवटी एक नाटक असायचं, ते बघायचो मी. पण त्यावेळी पण मला आवड होती. शाळेतल्या काही गॅदरिंग मध्ये मी करायचो. नंतर साताऱ्याला आलो कॉलेजला. सातारा आल्यानंतर हे सगळं जग दिसलं की प्रायोगिक नाटक आणि अमुक तमुक, एकांकिका स्पर्धा त्या करत करत पहिल्यांदा फक्त अभिनयाची आवड. आणि माझ्या शेजारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर राहत होते, अगदी साताऱ्यात शेजारीच. अगदी परवा त्यांचा मुलगा हमीद आला प्रयोगाला. आणि साताऱ्यात नाटकाच्या ग्रुपमध्ये काम करताना माझा लोकायत नावाचा ग्रुप होता. तर मी विचारलं की लोकायत काय आहे. तर मग मला ते चारवाकाबद्दल माहिती कळली. चारवाक काय आहे, कोण होता, मग ते कळलं. मग हळूहळू मला कुतूहल वाटायला लागलं की अशी माणसं होती आपल्या याच्यात प्राचीन काळात. आणि मग कोणीतरी मला सांगितलं की डॉक्टर आह साळुंखेंच्या घराचं नाव पण लोकायत आहे आणि ते आत्ता तुकारामावर कुठलं तरी पुस्तक लिहित आहेत, विद्रोही तुकाराम म्हणून. तर आणि त्याच्यावर खूप वाद चाललेत आत्ताच पुस्तक यायच्या आधी. मला त्यावेळी असं वाटलं की तुकारामांवर वाद का होतोय. कारण तुकाराम गाथा माझ्या घरात होती, माझे आजोबा वारकरी होते, वडील पण वारकरी होते. तर तुकाराम गाथा घरात होती. मला त्यात वादग्रस्त काहीतरी असेल किंवा कोणाला तरी हे काही माहित नव्हतं, विद्रोही म्हणजे काय. मग आम्ही सगळे मिळून एक दिवस आह साळुंखेंना भेटायला गेलो. मग त्यांच्याशी गप्पा मारताना खूप वेगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मग ते नंतर पुस्तक आलं, मग ते वाचलं. मग अचानक, आणि त्या काळात ना एक जेम्स लेनचं प्रकरण घडलं होतं बघा, 2003-4. आम्ही म्हटलं की हे काय भानगड आहे, का असं झालंय, काय जेम्स लेननं असं काय लिहिलं. आणि मग आम्हाला कळलं की जेम्स लेननी अशा पद्धतीनं, आणि मग पुण्यातल्या काही लोकांनी त्यांना अशी माहिती दिली. मग थोडंसं कुतूहल वाटायला लागली हे काय आहे. आणि मग या गोष्टी वाचत वाचत तुकाराम आयुष्यात आले पहिल्यांदा आह साळुंखेंच्यामुळं. आणि मग घरातली तुकाराम गाथा त्याच्याशी कम्पेअर करायला लागलो. मग माझ्या आजोबांचं जगणं, माझे आजोबा अडाणी होते, ह्याच्यात मिलमध्ये हमाल होते, पण त्यांचं जगणं तुकारामासारखं होतं सगळं. आणि जे आपण विद्रोही तुकाराम म्हणतो तसे ते होते स्वभावाने. मग मला ते लिंक लागायला लागली की आजोबांचे विचार, आजोबा कर्मकांडाच्या आहारी कधी गेले नव्हते, आजोबा अशा गोष्टी, माळ घातली होती, माळकरी होते, ते जे एक गावाकडच्या लोकांचं असतं तेवढं, पण खूप कर्मकांडाच्या आहारी गेलेत असं नव्हतं. किंवा जातीपातीचं कधी मी बघितलं नाही, कधी घरात कधी त्यांनी कुठं मानलं. आणि खूप गोष्टी मला जाणवायला लागल्या की आजोबा जे तुकाराम जे हे सांगतायत. आणि मग ही घरातली तुकाराम गाथा आणि विद्रोही तुकाराम पुस्तक, या 2 गोष्टींनी मला पूर्ण बदलून टाकलं. आणि मग समाजाविषयीचं भान. मग शेजारी माझ्या नरेंद्र दाभोळकर राहत होते, तिथं निळूभाऊ फुले यायचे. मला प्रश्न पडायचा की निळू फुले तर ऍक्टर आहेत, ते इकडे कशाला येतात, त्यांचं काय काम आहे इकडे सामाजिक कामात. मग या गोष्टी हळूहळू मला कळायला लागल्या की मग नटाचं समाज भान, आणि त्यामुळे नट किती समृद्ध होत जातो हे जडणघडणीच्या काळातच मला कळत गेलंय की नटाला समाजभान हे असलंच पाहिजे. कारण आम्ही जी कॅरेक्टर्स करतो ती समाजातूनच येतात ना. समाज व्यवस्था त्याला माहिती पाहिजे, त्यातलं चांगलं वाईट गोष्टी त्याला माहिती पाहिजेत, आपला इतिहास माहिती पाहिजे, आणि चिंतन पाहिजे प्रत्येक गोष्टी, राजकारणाविषयी माहिती पाहिजे, सगळ्या गोष्टींविषयी त्याला माहिती पाहिजे, सगळ्या कलांविषयी त्याला माहिती पाहिजे, तर तो अभिनेता समृद्ध होतो. तर ह्या गोष्टी करताना मग वाचन वाढत गेलं तसंच हे सजगता यायला लागली अनेक गोष्टींमधली. आणि जेव्हा मी अभिनयात खूप सिरियसली पुढे गांभीर्याने विचार करायला लागलो,
त्याच वेळी आपल्या देशातली आणि आपल्या भोवतालची परिस्थिती हळूहळू हळूहळू बदलत होती. ज्यावेळी मी दुबेजींच्या वर्कशॉपला गेलो, दुबेजी बरोबर मी दुबेजी RSS चे, आणि त्याच वेळी बरोबर ते गुजरात गोधरा वगैरे सगळं झालं होतं. आणि त्यावेळी विजय तेंडुलकरांनी ते विधान केलं होतं मोदींबद्दल, गोळी घाला. तर ते सगळं म्हणजे मी त्यावेळी माझी जडणघडणीचा काळ आणि दुबेजी RSS चे. आणि एकदा माझ्या समोर मी पुण्यात दुबेजींबरोबर आणि निळू फुले आणि दुबेजींची भांडणं सुरू झाली या विषयावर, की निळूभाऊ फुले या मानवतावादी विचार हे RSS, आणि खूप मोठी भांडणं. आणि मग यातून मला या गोष्टी कळायला लागल्या की अरे हे आत्ता जे बाहेर चाललंय आणि आपला अभिनयाचा प्रवास, आणि या सगळ्या गोष्टीचं मी कुठेतरी सांगड घालायला लागलो की हे अभिनयात कुठं आणता येईल का, आता आपल्या भोवताली जे चाललंय ते. आणि तरच मला कधी माझी जी नाटकं आली, उलट सुलट नावाचं नाटक मी लिहिलं आणि केलं, ती गेली तेव्हा नावाचं नाटक लिहिलं, ते मनोरंजन तर होतच. आता काल तुम्ही बोलले त्यात मनोरंजनाची कुठेही कमी नव्हती, पण त्यात काहीतरी असं असावं की जे आत्ता माझ्या भोवती चालतंय आणि त्यात मला खुपतंय, ते मला टोचतंय, असं काहीतरी असावं त्यात, असं मला सारखं वाटतं. जे मी करेन, मी लिहीन, मी दिग्दर्शित करेन, अशी कुठली ती गोष्ट असावी जी मला टोचते आणि मला त्याच्यावर बोलायचं. आणि मला असं वाटतं की कलाकार असाच असावा की त्याला ही संवेदनशीलता पाहिजे की आज माझ्या भोवताली काय चाललंय आणि माझ्या कलेतून थोडा बदल मला घडवता आला पॉझिटिव्ह. आणि आपल्या विरुद्ध विचारधारेचा एवढा मोठा पगडा आहे की नथुराम गोडसे सारखं नाटक चालवतात किंवा अत्यंत टाळ्या पडतात काय. म्हणजे माझे कितीतरी मित्र नथुराम गोडसे बघून, नाटक बघून गांधी द्वेष्ट झाले होते त्या काळात कितीतरी. नंतर मग त्यांचं वाचन झाल्यानंतर असं होतं ते. तर मग हे पॉझिटिव्हली का होऊ नये, हे पॉझिटिव्ह बाजूने का होऊ नये, की आपल्याला तर खरंच मांडायचं. ते खोटं मांडून एवढं प्रभावीपणे मांडतात, तर आपण खरं मांडायचं आपल्याला. आणि मला एक वाटतं की कुणीच मांडत नाही आमच्या क्षेत्रात, कुणीच मांडायचं धाडस करत नाही. थोडं मांडायचा प्रयत्न केला तर त्याला भीती वाटते. म्हणजे अनेक म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या खूप मोठं नुकसान सोसायची. तर ती भीती वाटते लोकांना. आणि मग ते कशाला ते करा, आपलं लोक म्हणतात त्याप्रमाणे उड्या मारा. आणि तर मला त्यात समाधान नाही वाटत. माझ्या कदाचित समाधानाच्या आणि सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत माझ्या, आणि त्यामुळे हे करतोय यात जे समाधान मिळते मला 10 पिक्चर करून समाधान मिळालं नसतं, असं आहे. म्हणजे बऱ्याचदा मला ती आमिष सुद्धा आली. एक सिनेमा मला आला होता मध्ये, की आता प्रत्येक नटाचं स्वप्न असतं की मला लीड रोल मध्ये माझा एखादा सिनेमा यावा. मागच्या वर्षी एक अशी ऑफर आली की अचानक मला एक फोन आला आणि मला सांगितलं की तुझ्यासाठीच रोल आहे, लीड रोल आहे, सिनेमा आपण करतो, पण शूटिंग अगदी 4 दिवसात सुरू होणार. आणि म्हटलं असं का, असं कसं, सिनेमाची तयारी तर कित्येक महिने आधी सुरू असते. नाही, जो लीड रोल आम्ही घेतला होता तो अचानक आम्ही बदललाय आणि 4 दिवसात तुला उभं राहायचं. म्हणून मला स्क्रिप्ट तरी पाठवा. म्हणजे आपण आधी मानधनाचं बोलूया. मग मी थोडं जास्तच मानधन सांगितलं. आत्ताचे जे एस्टॅब्लिश्ड नट आहेत तर ते एका क्षणात हो म्हणाले. म्हटलं बरं, म्हटलं मला स्क्रिप्ट तरी पाठवा. नाही म्हणले आधी अग्रीमेंट करा. म्हटलं घाई का करतात अग्रीमेंट करा वगैरे वगैरे. म्हटलं मला स्क्रिप्ट पाठवा आणि त्याच्याबरोबर अग्रीमेंट पण पाठवा. मी खूपच आग्रह केल्यानंतर त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवलं त्यांनी, आणि मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळलं की हे कम्प्लीट प्रोपोगंडा फिल्म आहे आणि यातून तगड्या पद्धतीनं मुस्लिम द्वेष पसरवण्याचं हे आहे. आणि त्यात मग सगळ्या आपल्या महामानवांचा पण वापर करून घेतलाय. त्यात त्यांचा वापर करून घेऊन, म्हणजे आपले कुठले महामानव कुठल्या धर्माचे जातीय ज्येष्ठ नव्हते, पण त्यांचा वापर करून करता सोयीस्कर पुढचं मागचं तोडून. तर मग ती अशा कसं डिजेक्शन असतात की मला एवढे पैसे मिळत आहेत, मला लीड रोल मिळतोय आणि आता काय करायचं. तर मला ते मी एका क्षणात मी म्हटलं नाहीच, तो लीड रोल मिळाला आणि मला करणंच मी शक्य नाही ना. मी दुसऱ्या क्षणी मी त्यांना एक लिस्ट त्या स्क्रिप्ट मध्ये लिस्ट काढली की हा सीन मला असा वाटतोय, हा सीन असं वाटतोय, हा सीन बदल. तेवढे नाही, असं कसं अहो रोल तुमचा किती तगडा आहे. नाही, मी हा सिनेमा करू शकत नाही, सॉरी म्हटलं, तुम्ही कितीही पैसे दिले तरी. आणि मी नाही म्हणून सांगितलं. तर ह्या गोष्टी करणारे खूप कमी आहेत. अशा गोष्टी येतोय सिनेमा तर घेऊया ना, असू दे प्रोपोगंडा. सिनेमा आपण काय नट आहे, आपण नट आहे, आपल्याला काय. पण माझा तो स्वभाव नाही, ते लोक करत असतील. मी यात समाधानी, मी यात खूप समाधानी की मला जे आवडतंय, मला जे भावतंय ते मी करतोय आणि ते समाजाच्या हिताचं आहे. अहित समाजाचं नुकसान करणारं काही नाही. की
माझे 4 फॅन असतील आणि मी जर माझ्या सिनेमातून मुस्लिम द्वेष पसरवला किंवा कुठल्या तरी जातीविषयी द्वेष पसरवला तर त्यातला एक जरी तो द्वेष्टा झाला तर ते माझं अपयश आहे. असं नाही झालं पाहिजे. माझ्या सिनेमातून किंवा माझ्या कलाकृतीतून अंतिमतः प्रेम पसरवलं गेलं पाहिजे. बरोबर. भले मी विलन करेन पण तो विलन असला तर तो त्या विलनचा राग आला पाहिजे. असं ते आहे. आणि मग या गोष्टींमधून ते वाचन आणि या गोष्टींमधून वैचारिक भूमिका एक पक्की होत गेली. आहांचा सहवास मला खूप लावला आजपर्यंत. म्हणजे आता आपण हे काल जे तुम्ही नाटक बघितलं त्याचा स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट त्यांचा व्हिडिओ बघितला आणि तात्यांचा काल मला मेसेज आला. त्यांचं लक्ष एवढं असतं माझ्यावर. कालच मेसेज आला की मला असं कळतंय, मी वाचलं बऱ्याच ठिकाणी की तुझं नाटक चांगलं झालं, तुमचं नाटक चांगलं झालं, मला खूप आनंद झालाय, मस्त वाटलं. आणि त्यांनी ते माझ्या भाषेत लिहिले, मला लय भारी वाटलं असं त्यांनी मेसेज लिहिलंय मला. एक छान वाटतं की अशा एका खूप चांगल्या माणसाचं आपल्यावर लक्ष आहे. माझी कुठलीही सिरियल असली आज टीव्हीवर तर तात्या न चुकता त्यावेळी ते बघणारच रोजचा एपिसोड. त्यांचं आपल्या जवळच्या माणसं फार बारीक लक्ष फार बारीक लक्ष असतं. तर अशा लोकांचा सहवास लाभल्यामुळे वैचारिक भूमिकेत एक वैचारिक बेस पक्का होत गेला की सगळ्यात मग त्या अनुषंगानं अनेक लोक संपर्कात आले आणि अभिनेता असणं ते मला उपयोगी पडत गेलं या गोष्टीत की एखादी गोष्ट लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने कशी पोहोचवायची ही कला माझ्याकडे आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीत बऱ्याच असं होतं की इतकं भाषण इतकं अशा शब्दांमध्ये केलं जातं की सर्वसामान्य माणसाला कळतच नाही किंवा ते बोर होतं. तर ती कला म्हणजे मी व्याख्यान करतो त्यावेळी एकपात्री प्रयोगच करत असतो. त्या बरोबर ते कसं उतरलं पाहिजे त्यांच्या मनामेंदूत अशा पद्धतीनं ती शब्दरचना असते माझी. त्याला एक क्राफ्टिंग असतं त्याला एक कधीही. तर त्याचा फायदा मला व्हायला लागला इकडे परिवर्तनाच्या चळवळीत आणि इकडचा फायदा इकडे व्हायला लागला. पण तुम्हाला हे सगळं करताना त्याची किंमत तर मोजावी लागली. खूप मोजायला लागली. खूप म्हणजे कितीतरी प्रोजेक्ट्स. त्याचं काय कधी वाईट वाटतं का? म्हणजे काय ती किंमत काय मोजायला लागली, काय त्याचं कधी वाईट पूर्वी वाटायचं मला की म्हणजे आता माझ्याकडे जर 12 प्रोजेक्ट्स येत आहेत तर त्यातले एकच प्रोजेक्ट मला मिळतं. 11 प्रोजेक्ट माझ्या हातून काढून घेतले नाही, त्याला घेऊ नका असं करून काढून घेतले जातात. अवॉर्ड्स मध्ये तसं केलं जातं. मला कळतं की हे अवॉर्ड मलाच पाहिजे पण ते मला मिळत नाही. म्हणजे मला कळतं की मी इतरांची पण कामं बघतो आणि मला कळतं की नाही या वर्षीचं मला हवं होतं पण ते डावललं जातं. मला सगळ्या ठिकाणावरून डावललं जातं. अगदी मागेच एक घटना घडली होती की मला अवॉर्ड दिलं होतं परीक्षकांनी पण ज्या संस्थेनं ज्या इन्स्टिट्यूशननी ते अवॉर्ड ठेवलं होतं त्यांनी माझं नाव बघितलं आणि मला दिलं होतं. आणि मला परीक्षक म्हणाले अरे आम्ही तुझं नाव आम्ही लिहिलंय तुझं नाव. ते मेसेजेस पण माझ्याकडे आहेत की असं कसं काय तुला दिलं नाही त्यांनी. म्हटलं हे असं होतं. हे अशा छोट्या आता मग पूर्वी वाईट वाटायचं की आपण म्हणतो ना की अरे यार याची पात्रता नसताना याला एवढं मिळते आणि आपल्याला का नाही मिळत. असं ते होत असतं कायम की बघतो आज मी पात्रता नसणारे लोक. पण नंतर मला या चळवळीनं खूप दिलं. तुम्हाला मी सांगतो मला इतकं प्रेम दिलं ना महाराष्ट्रभरातल्या लोकांनी, इतकं प्रेम दिलंय जे आपण फक्त सोशल मीडिया म्हणतो. मला प्रत्यक्षात मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरलो या 4 वर्षात. अगदी मध्य प्रदेश बॉर्डरला आता शिरपूर नावाचं एक गाव आहे धुळ्याच्या पुढे, अगदी 4 तासावर तिथून पुढे इंदोर आहे. तिथं मला सलग 3 वर्ष माझं व्याख्यान असं ग्राउंडवर ठेवतात. 5-5 हजार लोक येतात आणि 35-40 किलोमीटरवरून लोक येतात का तर किरण मानेचं व्याख्यान आहे. तर असं आणि रोज रोज 1, 2, 3 फोन असतात माझ्या महाराष्ट्रभरातून की तुम्ही आता आजच मला रत्नागिरीसाठी फोन आला होता, माझ्याकडे तारीख नाही. पण इतकं प्रेम मिळालं चळवळीतल्या लोकांकडून की ती सगळी कमी भरून निघाली. आणि सोशल मीडियानं कुणी म्हणेल सोशल मीडिया वाईट असतो, कुणी म्हणेल मला सोशल मीडियानं खूप चांगली साथ दिली. सोशल मीडियामुळे मी काय आहे म्हणजे शेवटी नटाला काय पाहिजे असतं का पैसा ही वेगळी गोष्ट आहे. ग्लॅमर, मला लोकांनी ओळखावं, मला लोकांनी अप्रिशिएट करावं. तर मला आपोआपच मी जो आहे त्यालाच अप्रिशिएट करायला लागलो. त्यासाठी मला वेगळं काय करायला लागलं नाही. माझी इमेज बिल्डिंग, PR माझा, आता हे नटांचे PR असतात तसं मला कुठलाही PR न करता मी जसा आहे तसा लोकांना आवडायला लागलो. आणि ते मग माझी ती खंत कमी झाली की ठीक आहे ना त्यातून आपल्याला नाही मिळालं आपल्याला इकडून मिळतंय. आता सुद्धा जे आता काल प्रयोगाला काही लोक आले होते ते कोण लांबून आले होते. मी बघितलं बारामतीहून लोक आले, उस्मानाबाद वगैरे तिकडून आले होते का तर आम्हाला हा प्रयोग करायचा. तर हे जे प्रेम मिळतंय ना हे या प्रेमानं ती खंत सगळी माझी दूर केली की आता छान वाटतं की किमान माझ्यावर प्रेम करतात लोक.
राहिला गोष्ट पैशांची, तर माझ्या गरजा खूप कमी आहेत आणि ज्या आहेत माझ्याकडे आता एवढं आहे की मी 2 वेळचं आरामात खाऊन मस्त जगू शकतो आनंदात, एवढं आहे. तर ती पण चिंता नाही. त्यामुळे आता ती खंत गेली. पूर्वी ती खंत खूप होती. दुसरी गोष्ट, खंत कधी वाटली असती की मराठीत एखादी खूप चांगली कलाकृती निर्माण झाली आणि त्यात मी नाही. आपण पण मराठीत होतच नाही आजकाल. कारण हेच कारण आहे त्यामागे की सगळ्यांवर बंधन आहे. मग त्या बंधनात इतक्या अशा फिल्म येतात की मला असं नाही वाटत की यात मी हवा होतोय. असं एकही फिल्म नाही किंवा असा एकही रोल नाही आता की हा रोल मला मिळाला पाहिजे होता. तर असं होतच नाही काही इथं मराठीत आता, आणि सिरियसली होत नाही. झालं तरी लोक बघायला जात नाहीत. मराठी सिनेमा चालतच नाहीत. अगदी आता चितपूट चालत नाही नाही, खरोखर वाईट परिस्थिती, चालत नाही. वाईट आणि परिस्थिती आता आहे. जे चालले म्हणून सांगतात ना, ते आम्हाला माहिती ते रिकव्हरी झालेली नसते पैशांची त्यांची. इतर सिनेमांपेक्षा बरे चाललेले असतात, एवढंच फक्त, आणि ठराविक गावांमध्ये. होय. तर मराठी सिनेमे बघायलाच लोक जात नाहीत आता. आणि आता हल्ली आहे ना, पूर्वी सिनेमाला एक ग्लॅमर होतं. पूर्वीच्या काळी अगदी ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता किंवा एवढी चॅनल्स नव्हती, त्यावेळी सिनेमाचा नट किंवा नाटकातला नट याच्याकडे फक्त नट म्हणून बघितलं जायचं आणि त्याला एक ग्लॅमर वेगळं होतं. आता काय झालंय की सिनेमा एखाद्यानं बघितला, आता लोक समग्र व्यक्तिमत्व बघतात. की सिनेमा एखादा बघितला, मला एखादा नट आवडला, तो फेसबुकवर काय करतो, तो इन्स्टावर काय करतो, त्याचे विचार काय आहेत, आणि मग लोक ठरवतात की मी त्याचा फॅन व्हायचं का नाही. म्हणजे एखादा नट आवडला एखाद्या सिनेमात आणि त्याची एखादी भूमिका एखाद्या सामाजिक गोष्टींवर त्याची चुकीची भूमिका असली, लोक त्याला हेट करतात. खरंय. असं होतंय ते. मग लोक नाहीच, ते आवडूनच घेत नाहीत त्याला. तर आता ते झालंय, त्यामुळे ती खंत खूप कमी झाली. आता ते काम करतात म्हणून ते फेमस आहेत असातला भाग नाही. लोक त्यांच्याबरोबर सेल्फी काढतात, माझ्याबरोबर काढतात, त्यांच्यावर काढतात की फक्त ते सिनेमात काम करतात ते ओळखतात. माझ्याबरोबर काढतात कारण त्यांना मी आवडत असतो. हा फरक आहे. मी सिनेमात कमी असतो, पण की त्यांना ते विचार आवडलेले असतात, त्यांना ते व्याख्यान आवडलेलं असतं. आणि मग सिरियल, मग काही सिरियल सुद्धा माझ्या फेमस झाल्या, त्यातले रोल फेमस झाले, त्यामुळे आवडत असतो. आणि मग असं एखादं नाटक जे तुम्ही लिहिलं ते इतकं परफेक्ट लिहिलं होतं की मला माझ्यातल्या अभिनेत्याचा वापर करून घेऊन मला काहीतरी करायचंय, ते मला अशा माध्यमातून करता आलं. त्यातून माझी ताकद पण मला दाखवतात. तुम्ही बघा, तुम्ही ठरवा की मी बरा ऍक्टर आहे की नाही, हे तुम्ही हे नाटक बघून ठरवा. कदाचित नसेल, पण बघा तरी तुम्ही. आणि मला सांगा की मी कसा ऍक्टर आहे. अशा दृष्टीने असं काहीतरी करता येतंय मला आता. तर या गोष्टी होत आहेत. तर खूप इंटरेस्टिंग आहे हा तुमचा प्रवास. पण तुम्ही निवडलेली वाट ही खूप खडतर होती, काट्याकुट्यांची होती, पण त्या वाटेनं जाऊनच तुम्ही या एका मुक्कामावर पोहोचलेला आहात. मला वाटतं एका महत्वाच्या ठिकाणी द किरण माने शो हा तो टप्पा आहे, आणि मला वाटतं त्यातला हा पहिला प्रयोग आहे स्टोरी शिवराज्याभिषेकाची. तर हे जे नाटक आहे हे लवकरच आम्हाला श्रोत्यांना, रसिकांना एका मोठ्या रंगमंचावर, खुल्या रंगमंचावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत बघायला मिळावं. आणि तुमचे जे याच्या पुढचे प्रयोग आहेत, तुम्ही मगाशी म्हणला काय तुकोबांच्या संदर्भातले असतील किंवा आणि शिवचरित्रातले असतील, छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातले असतील, हे टप्पेही हळूहळू लोकांच्या पुढे यावेत आणि महाराष्ट्राचं उत्तम रीतीने प्रबोधन घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे तुमचा.